राज्यामध्ये पारा 40ची पार झाल्यामुळे पाणी साठ्यामध्ये लक्षणीय घट। राज्यातील धरणांमध्ये 60% पाणी। पाऊस लांबणीवर जाण्याच्या शक्यतेने धास्ती। पुणेकरांना उन्हाळ्याची झळ। मार्चमध्ये टँकर फेऱ्या तब्बल 46,000वर। उंडरी, पिसोळी, आंबेगाव, मांजरी आणि वडगाव शहरी भागांमध्ये टँकरची मागणी वाढली। वाढत्या उन्हाळ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांच्या वेळेमध्ये बदल। आजपासून जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरणार। राज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार। विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाडाझडती। अनेक सिलेंडर जप्त। पुण्यामधील ससून हॉस्पिटलला गॅस टंचाईचा फटका बसण्याची शक्यता। कॅन्टीनमधील सिलेंडर साठा संपल्यास रुग्णांची गैरसोय। राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची आज बैठक। गुढीपाडवा मेळाव्याबाबत शिवतीर्थावर नियोजन होणार असल्याची माहिती। राजकारणासाठी कोणती नवी धोरणं अवलंबणार याकडे लक्ष। इस्रायलचा तेहरानमध्ये मोठा हल्ला। ताराश्तमध्ये स्पेस रिसर्च सेंटर उडवलं। इराणचा हवाई संरक्षण कारखानाही उद्ध्वस्त। 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर। केरळ, आसाम, पुदुचेरीमध्ये 9 एप्रिलला, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला आणि पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान होणार। 4 मे रोजी महानिकाल। महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीमध्ये साहित्य संवर्धन पॅनलचा विजय। अध्यक्षपदी योगेश सोमण, तर प्रमुख कार्यवाह स्वाती महालंक, तर परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या मिलिंद जोशींना धक्का।